भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील शेकडो धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनानं घोषित केलेली खरीप हंगामातील हेक्टरी 20,000 रुपयांची बोनस रक्कम अद्याप न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। आत्मदहन करण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना लाखांदूर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतलं। अखेर भंडारा जिल्ह्याचे जिल्हा पणन अधिकारी संभाजी चंद्रे यांच्यासह लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार व ठाणेदार सचिन पवार यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यावर डीएमओच्या लेखी आश्वासनानंतर आत्मदहन रद्द करण्यात आलं। मात्र खरीप हंगामातील हेक्टरी 20,000 रुपयांची बोनस रक्कम लवकरात लवकर द्या, अन्यथा यापेक्षा मोठं पाऊल उचलू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। शेतकरी एकता जिंदाबाद। निर्दयी सरकार आहे आणि शेतकरी विरोधी सरकार आहे। एक वर्ष जर ह्या मुख्यमंत्र्याच्या आमदार खासदारांचे पगार नाही झाले तर ते मग आपल्या बायको पोराला कसे का पोचतील? मग शेतकऱ्यांचे आज 12 महिन्यापासून बोनसचे पैसे मिळत नाही, धान खरेदी केल्या जात नाही, उन्हाळी धानाचे पैसे मिळत नाही। मग आम्ही आपल्या मुलांचे शिक्षण पाणी काय आणि कसं करावं? हा एक शेतकऱ्यांच्या समोर मोठा बिकट प्रश्न पडलेला आहे। ह्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मी सांगू इच्छितो की सरकार आता कमीत कमी डोळे उघडा